नमस्कार माझ्या बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे व्हिडिओज बनवले होते. आता बनवलेला आहे आपण मल्टिप्लिकेशनचा व्हिडिओ. व्हॉट मीन्स मल्टिप्लिकेशन? ॲडिंग द नंबर इटसेल्फ अगेन अँड अगेन इज नोन ॲज इन शॉर्ट मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मीन्स नोईंग टेबल्स. जनरली आपण आपल्या शाळांमध्ये पाढेपाठ करतो ना, तर पाढेपाठ केले तर ते पाढेपाठ कशासाठी करतो आपण, की आपल्याला गुणाकार जमायला हवेत यासाठी, पटीतल्या संख्या येण्यासाठी आपण पाढेपाठ करतो. आता उदाहरणार्थ तुम्हाला मी ते साईन दिलेलं आहे. साईन म्हणजे चिन्ह. ज्या पद्धतीने हे ॲडिशनचं चिन्ह आहे आणि सबट्रॅक्शनचं चिन्ह आहे त्या पद्धतीने हा क्रॉस म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन, चुकीची फुली. मग बघा इथे पहिल्यांदा घेतलं आहे आपण 2 × 5. दॅट मीन्स 5 + 5 और 2ची बेरीज 5 वेळा. 1 2 3 4 5. 5 आणि 5 10. 2 + 2 + 2 + 2 + 2 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10. म्हणजेच काय मुलांनो, 2 × 5 केलं किंवा 5 × 2 केलं तरी आपला आन्सर येणार आहे 10. पुढे बघा 3 × 8. इथे बघा 3ची बेरीज आपण किती वेळा केली? 8 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8. 8 टाइम्स आपण 3ची ॲडिशन करतो आहे आणि 8ची ॲडिशन 3 वेळा करतो आहे आपण. येते लक्षामध्ये? व्हाईस वर्सा. 3ची बेरीज 8 वेळा करा किंवा 8ची बेरीज 3 वेळा करा. 8 × 3 = 24. 3 × 8 = 24. 8 × 3 = 24. आन्सर इज द सेम. खाली बघा पुन्हा 4 × 5. 4ची बेरीज आपण 5 वेळा केली. 4 + 4 + 4 + 4 + 4 = 20. किंवा 4 हा लांबत जातो आहे, मग आपण 5ची बेरीज 4 वेळा करू. 5 + 5 + 5 + 5. 5 4 = 20 और 4 5 = 20. येते लक्षामध्ये? आता इथे बघा तुम्हाला समजण्यासाठी आपण त्याच पद्धतीने घेतलेलं आहे. 8 × 2 किंवा 2 × 8. 8 दुनी किती होतात विद्यार्थी मित्रांनो? 16. इथे पण 8 = 16. 2 8 = 16. 9 5 = here 45 or 5 9 = 45. Answer is the same. If you change 9 or 5, the number it is आन्सर द सेम. 9 खाली घेतला काय आणि 5 वर घेतला काय, काही फरक पडणारा नाही. 8 × 3. 8 3 = 24. 3 8 = 24. आन्सर इज द सेम. 6 4 = बोलत चला 24. येते लक्षामध्ये? म्हणजेच काय मुलांनो, की मल्टिप्लिकेशनसाठी आपल्याला ॲडिशन एकतर पक्कीच पाहिजे किंवा टेबल तरी आपले लर्न पाहिजे. आता बघा इथे तेच घेतलेलं आहे. 5 × 2. इन शॉर्ट काय, वर आपण जी संख्या घेतो तिला आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो मल्टिप्लिकंड. इन मॅथमॅटिकल लँग्वेज. मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये ही जी टर्म आहे वरची, हिला आपण नोंद करतो मल्टिप्लिकंड म्हणून. आणि खाली आपण जी संख्या घेतो गुणण्यासाठी ती असते मल्टिप्लायर. आणि या दोघांचं उत्तर जे येतं त्याला आपण म्हणतो प्रॉडक्ट. 5 2 = 10. सो 10 इज द प्रॉडक्ट. मल्टिप्लिकंड म्हणजे गुण्य, मल्टिप्लायर म्हणजे गुणक, आणि जो गुणाकार येतो प्रॉडक्ट त्याला आपण डिरेक्टली गुणाकारच म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, गुणाकारांचा सराव करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.